श्री स्वामी चरित्रसारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती के विवरणू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत बर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्य स्तवनिच्छिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कित्तिक राहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहोन, सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी बैसोन, तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योगयागाधिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासोनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजा पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे, अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुदान जाती फिरावया. लोकान माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले, राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले कायवानी. गावात यती येओनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाओनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येओनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तेची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची.
सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदरीत. धूड घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा.